मित्रांनो, आपलं आज झालंय खळ सोयाबीनचं. आता हे बघा, हे आमचं सोयाबीनचं खळ किती 1 2 3 4 5 6 7 8 8 पोते जुडीचे आहेत. याला शिवलं पण नाही, जुडी बांधायला म्हणून आज 8 पोतेच आहेत. बघा सोयाबीन कसं झालंय. हे कसं सोयाबीन कापते वेळेस कापलं नाही, सोयाबीन बुडातूनच उपटून आले, जास्त प्रमाणात बुडातून उपटून आले. आणि बघा हे माती कशी झाली. याचं मात्र तर तुम्ही बघल्या ना, काय म्हणता की मात्र कमी मातीतलं आहे. बघा हे मात्र, हे मात्र होय, हे सोयाबीन कमी मातीतली असं, मातीमध्येच सोयाबीन टाकली असेल का वाटायला मात्र. आता तुम्ही हे रान बघा, हे पुरं रान, हे एकूण 1.25 एकर रान आहे. आता 1.25 एकरमध्ये आम्ही सोयाबीन लावल्या. किती आमची एक बॅग पेरल्या 1.25 एकरमध्ये, आम्ही एक बॅग 1.25 एकरमध्ये पेरल्या. आता तिथून एक नदी जाते, ते अशी नदी जाते बघा, इकडून नदी जाते, हे पुर येते इथं. या पुरं सोयाबीन मार खाले. आता बघा एवढीच हे गुळी सोयाबीनची आणि हे पोते. लाज वाटायसारखी 1.25 एकरमध्ये झाले बघा पोते. काय सोयाबीन, काय मात्र, हाय काय माल झाला आहे नंबर 1 1.25 एकरमध्ये. आता याला भाव किती, 3300 3400 काय भाव लागल. सोयाबीनचा लागन काय 4000 रुपयाला बॅग. 4000 रुपये तरी जास्त, 15-15 रुपये याचे काय भाव होईल याचा. 8च पोते, ते पण जुडीचे. बघा नदी किनारे आहे शेतकऱ्याची दशा.